नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या रेसिपीमध्ये. आणि आज बनवलेले आहे मस्त असं बेलाचा रस, जो की सिजनेबल असतो आणि एकदम पौष्टिक असा असतो, जो की शुगरच्या पेशंटसाठी खूप असा उपयुक्त असतो. तर चला बघूया कसं बनवलेलं आहे. तर त्यासाठी मी बेल घेतलेले आहेत, बेलफळ आहे हे, आणि हे असं फोडून घ्यायचं आहे. बघू शकता थोडंसं चिकट असतं ते, आणि त्यामध्ये बिया पण असतात. तर असं त्यातलं जे गर आहे त्यात तो काढून घ्यायचा आहे एका बाउलमध्ये. हे बघा, जसं कौट असतं त्या पद्धतीचंच असतं. तर ते काढून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर त्यामध्ये थोडंसं आपण मिक्स असं करून सॉफ्ट करून घ्यायचं आहे त्याला. आणि ते आता चाळणीच्या साह्याने थोडंसं असं हे करून घ्यायचं, असं बारीक पेस्ट त्याची जी आहे ती खाली निघून जाते आणि वरती जो चोथा आहे तो वरती राहतो. तर खूप जास्त पौष्टिक असतं हे, आणि उन्हाळ्यामध्ये थंडावा देतं शरीरासाठी, आणि शुगर पेशंटसाठी पण खूप छान आहे. तर यामध्ये कोणत्याही प्रकारचे म्हणजे साखर ॲड न करता आपण हे बनवणार आहोत, आणि मस्त असं ज्यूस आपण याचा करणार आहोत. तर अशा पद्धतीने बघू शकता, असं प्रेस करायचं आहे चाळणीवरती, आणि त्याचा जो गर आहे तो खाली जातो. आणि हे बघा, याचा चोथा आहे आणि बिया त्या वरती राहतात. तर अशा पद्धतीने आपलं बेलाचं जे गर आहे तो निघालेला आहे. आणि मस्त आहे बघा, आपलं मस्त अशी पेस्ट जी आहे त्याची ती निघालेली आहे. आणि यामध्ये थोडंसं मीठ ॲड केलेलं आहे, आणि साखर यूज न करता आपण ते करणार आहोत. तर त्यासाठी मी बारीक किसलेला असा गूळ घातलेला आहे त्यामध्ये, आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे मस्त आपल्याला खायचं आहे. तर उन्हाळ्यामध्ये खूप जास्त पौष्टिक आहे. तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा, आणि यामध्ये पाणी ॲड करून आपण पिऊ शकतो. मस्त थंडावा देतं शरीरासाठी, आणि खूप छान असं त्याचे फायदे पण आहेत. तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला बिलकुलही विसरायचं नाही आहे. भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. तुम्ही पण बनवून बघा, खूप छान आहे.